मी अनिता वाडकर, कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव। तर कृती पाहूया। ते घेतलेले आहे 2 ग्लास बासमती तांदूळ। यानंतर आपण घेतलेला आहे 1 बटाटा चिरून, त्यांचं गाजर घेतलेलं आहे, आलं लसूण पेस्ट इथं घेतलेली आहे, कोथिंबीर पुदिना आणि मिरची तिन्ही मिक्स करून पेस्ट करून घेतलेला आहे, थोडेसे मठार आणि हा आपला पुलाव मसाला एव्हरेस्टचा आहे। फोडणीसाठी आपण घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, आपला खडा मसाला आणि तेजपत्ता। तर चला पुढील कृती पाहूया। तर सर्वप्रथम आपण घालून घेणार आहोत तेल। तर तेल गरम झालं की आपण यात टाकणार आहोत थोडंसं जिरं, त्यानंतर आपला खडा मसाला, त्यानंतर तेजपत्ता, त्यानंतर आपण घालणार आहोत कांदा, टाकणार आहोत छान आपण परतून घेऊया कांदा करेपर्यंत। थोडा कांदा आपला तळला की आपण घालणार आहोत मठार, गाजर आणि बटाटा। तर सर्व भाज्या आपण तेलात परतवून घेऊया। भाज्या छान तेलामध्ये वाफलेल्या आहेत, तेल सुटलेलं आहे। आता आपण घालून घेणार आहोत आलं लसणाची पेस्ट, यानंतर आपलं कोथिंबीर पुदिना आणि मिरचीची पेस्ट परतून घेऊया। पाणी पण आपलं तिकडे उकळत आहे छान। तर भाज्या वाफल्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत थोडंसं नकळत आपला अर्धा चमचा हळद, आणि यानंतर आपले हे भिजवलेले बासमती तांदूळ, तर जीरा राईस किंवा मसुरा बारीक तो तांदूळ वापरला तरी पुलाव छान होतो। त्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घेत आहोत। तर एकदा आपल्या भाज्या वाफल्या की आपले तांदूळ जास्त भाजायचे नाही आहेत, फक्त मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात आपण पाणी ओतून घेणार आहोत। तर छान उकळलेलं पाणी घातलं की लगेच 2 मिनिटात आपला पुलाव तयार होतो। पाणी नेहमी मेजूनच घ्या। 1 वाटी तांदूळ असेल तर त्याला 2 वाटी पाणी या प्रमाणात आपण ते घ्यायचं आहे। घातल्यानंतर ह्याच्यात आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ। तर पाणी घातल्यानंतर लगेचच मीठ घाला, कारण भात लगेचच आपला मुरून येतो आणि भात झाल्यानंतर मीठ घातलं तर ते व्यवस्थित सगळीकडे लागत नाही। त्यामुळे चवीनुसार मीठ आणि आपला हा एव्हरेस्टचा पुलाव मसाला आहे तो घालून आपण ते मिक्स करून घेऊया। घातल्यानंतर आपण थोडा 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवणार आहोत। 2 मिनिटांनी आपण पाहणार आहोत आणि मध्ये एकदा फिरवून घ्यावं लागतं, नाहीतर मग तळाला भात लागू शकतो।
भात होत आला आहे. यानंतर आपण याच्यात घालणार आहोत 1 चमचा तूप. तर थोडं पाणी असताना घातलं म्हणजे ते सगळीकडे लागेल. आणि पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत आणि गॅस थोडासा मंद करणार आहोत. तर 7 ते 8 मिनिटात आपला भात तयार होतो. पाहूयात शिजलाय का. मस्त शिजलेला आहे. आता वरून आपण थोडीशी याच्यावर कोथिंबीर घालणार आहोत आणि गॅस बंद करून तो पुन्हा झाकून ठेवूया. चला तर सर्व करूया. खाण्यासाठी तयार झालेला आहे आपला पुलाव. तर कृपया तुम्ही करून पहा, खाऊन पहा आणि आजची आपली ही रेसिपी आपणास आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद सखींनो.